सुमित्रा, मी काय म्हणतो, मी थोडं सिटीत चाललो, मला काम आहे. तुम्हाला कायचं काम आहे बाप्पा सिटीमध्ये? तुम्ही आता काही सांगितलं नाही मला. एकदम निघायच्या वेळेस सांगते की मी सिटीत चाललो बा, मला काम आहे म्हणून. हो, काही नाही, मला काम नाही आहे, ते शिवलाल भाऊले काम आहे, फक्त मी सोबत चाललो. असं तुम्हाला लस आहे बाप्पा, कोणाच्याही सोबत जात राहता. असं काही कामच नाही तुम्हाला. हो नाही तुले नाही समजत तुले. आता आपल्या आनंदीचं लग्न आहे एका महिन्यानं. तर आपल्या आनंदीच्या लग्नात बी लोकांचं काम पडीन ना आपल्याला. सरायचंच काम पडीन. हां, एका गावात नाही राहा लागते. गावातले लोकच मदत करतील ना आपली. आपण कोणाच्या कामात येऊ, कोणाची मदत करू, तर लोक आपली मदत करतील. समजत नाही का तुले? हाताले हात असते. हो बाप्पा, हाताला हात असतात. आपण कोणाची मदत करू तर लोक आपली मदत करतील नाही. मग काय तर तेच सांगू राहिलो मी तुले. तू ऐकतच नाही माया. आपलीच भादर गेला होतं. ठीक आहे, जा मग. आनंदी कुठं आहे तर? आनंदी नाही दिसू राहिली. कुठं गेली असेल? कंचनच्या इथं असेल बसली. आता जाऊ द्या, आता बसू द्या आता मैत्रिणीसोबत. आता एका महिन्यावर लग्न राहिलं तिचं. 26 जानेवारीचं लग्न आहे तिचं. आणि काय आता जाऊ द्या, आता काही म्हणत नाही मी तिला. बसू द्या, बोलू द्या मैत्रिणीसोबत. हा, तेही आहे. ते पा बरं, पोरीचं नाव घेतलं आणि पोरगी आली. बाई, आनंदी कुठं गेली होती? नाही बाबा, कंचनच्या इथं गेली होती. मग ती सीमा आली तर मग तिच्यासंग बोलत बसली. असं असं. काय हो बाई, जेवण नाही केलं, खाऊन नाही केलं. जेवण करून घे. आई, भाजी कायची बनवली? काही नाही बाई, चून बनवलं. चून बनवलं का? मला नाही आवडत, मला नाही खायचं. मग कायची भाजी बनवू बाई, सांग ना. बाई, मी सिटीत नाही चाललो, तुला काही लागते का तिकून? सांग, मी आणून देतो. नाही बाबा. आई, आता मस्त हरभऱ्याची भाजी बनव ना. हरभऱ्याची भाजी आणलीशी ना बाबानं वावरातून तोडून. हरभऱ्याची भाजी बनव. हो बाई, बाबानं काहीच नाही आणलं ना. हरभऱ्याची भाजी आणली ना, तुरीच्या शेंगा आणल्या. बोरं सांगितले होते मी ना तुला आवडतात, तर बोरही नाही आणले. काहीच नाही आणलं बाबानं. काय हो बाबा? काय बाई, तुम्ही माय म्हणते सांगितलं, पण एकच वेळ सांगितलं तर मायनं. निघायच्या वेळेस तर सांगायला पाहिजे होतं ना, वावरात चाललो होतो तेव्हा, की हरभऱ्याची भाजी आणसान वावरातून तोडून, का शेंगा आणसान, का बोरं आणसान. एक बार सांगितलं रात्री, तर दिवसा कायचं आठवण राहते मला काही आठवण नाही राहिली. मग आता बाई, तू टेन्शन नको घेऊ. पाहतो ना मी. मुन्नीच्या घरी अशी नस ते गेली होती वावरात. तिने आणली असेल वावरातून थोडीशी हरभऱ्याची भाजी तोडून. बोरं मोरं काही आणले असेल तर मी घेऊन येतो. हा आई, मुन्नी काकूच्या इथं असेल पाय. बरं सुमित्रा, मी वाट पाहत तशी शिवलाल, मी जातो. हा, या या. मी जातो मुन्नीच्या इथं. पाहतो तिने हरभऱ्याची भाजी आणली का तोडून वावरातून तर. आई, थोडं लवकर आणशील, मला भूक लागली बरं. हो बाई, आणतो. ओ मारुती भाऊ, चला ना बाप्पा, झालं नाही का तुमचा अजून? आला का नाही? तुला म्हटलं ना मला उशीर उरायला. काय आला का नाही तू बोलवाले? त्याला काय कामधंदा आहे? काही बोलतं का हो तू? त्याला काय कामधंदा आहे? तो का बिना कामाधंद्यावाला आहे का? पैशाची मदत मागा बरं, करते का तो पा मग तुम्हाला. त्याच्यात काय? त्याच्याजवळ असलं तर करीन, नसलं तर कुठून करीन? तुम्हालाच भरोसा आहे बाप्पा त्याच्यावर. मला काही कवडीचा भरोसा नाही आहे, रत्तीवर भरोसा नाही आहे त्याच्यावर माया. तो मदत करीन म्हणून तुम्ही या त्याच्या कामात. तो नाही येत तुमच्या कामात कधी. जाऊ दे ना, कोणाची कामात या लागते, जाऊ दे. बरं बाप्पा. ओ शिवलाल भाऊ, या ना बाप्पा लवकर, उशीर झाला ना. हो रे, आलो आलो. आनंदी, येतो बेटा मी. जेवण करून घेशील ना? आठवण ना? मी काय म्हणतो, मुन्नी वहिनीच्या इथंच आहे, तिथं अशी नसते ना आणलेली हरभऱ्याची भाजी. हो जातो ना, मी जातो. चल, मी बी निघतो. आई, थोडं लवकर येशील, मला भूक लागेल आहे बरं. हो बाई, येतो मी. बातच येतो, गेली की आली. नाही, एकदा काकू संग तू बोलत बसली की तिला बोलतच बसतं. तुमच्या गोष्टीच नाही संपत. म्हटलं मला हरभऱ्याची भाजी आणून देशील, लागन तर मी बनवेन. आणि मग तू लागन तर काकूसोबत किती गप्पा गोष्टी कर. मग काही नाही म्हणेन मी तुला. मला आणून देशील हरभऱ्याची भाजी, मी बनवतो. नाही ना बाई, बनवतो ना मी. बातच येतो ना, काही जास्त गोष्टी नाही करत तिच्यासोबत. ठीक आहे, जा मी. जातो मी. गेली की आली. हां. आई बी ना गेली का लवकर येते का वापस? काकू संग बोलत बसेन अर्धा एक तास. त्याच्यापेक्षा तर पाहतो मी काही असेल घरात, नाही तर खाले काही लोणचं पोळी काही खाऊन घेतो चटणी मटणीसोबत. मग आईनं आणली भाजी तर मग जेवीन. आता बेजानं भूक लागली बाप्पा मला तर. मुन्नी, ओ मुन्नी. नाही बाई, सुमित्रा कशी काय आली हो बाई ना? काही नाही, मी काय म्हणतो ती ताई तर हरभऱ्याची भाजी आहे का म्हटलं थोडी. नाही हो, मी वावरतच नाही गेली 2-3 दिवस झाले, म्हणून आणलीच नाही हो. पाय हो माय, आता ते आनंदी दिल्याच आवडते ना बाई ना हरभऱ्याची भाजी. तिला पाहिजे होती. मी बनवलं बाई, नाचून बनवलं. तिला काही आवडलं नाही. मी म्हटलं तू घरी असेल, पण तू ऐकतही नाही आहे. माय बाई हो मुन्नी, सुमित्रा, माय बाई काय बोलू राहिल्या हो तुम्ही दोघी? काही नाही व लक्ष्मीबाई, हे आली होती सुमित्रा माघारी. म्हणे हरभऱ्याची भाजी आहे का? मी ना आणलीच नाही बाई हरभऱ्याची भाजी खोडून. काल गेलीच नाही मी वावरात तर आणलीच नाही. आणली असती दिली असती बाई ना. तुझ्या घरी आहे का हो बाई लक्ष्मीबाई? बुड्यानं आणली का? चंकी बुड्याला तुला आवडते हरभऱ्याची भाजी. बुडा गेला वावरात की आणतेच खोडून. आहे का त्या घरी? हो आहे ना, माघारी आहे. मी देतो. का हो सुमित्रा, तुझ्या घरी तुझे दोन्ही भाऊ आल्या होत्या, तुझ्या दोन्ही भावजाई आल्या होत्या. काय हो माता घरी ते दोन्ही भाऊ आले होते? आई हाव ना हो माय, काल आपल्या आनंदीच्या लग्नाची तारीख काढली ना, कालच काढली. माय बाई काय काढली हो माय बी तारीख? माय बाई 26 जानेवारीची काढली. माय बाई चांगला दिवस काढला व. 26 जानेवारी सुट्टी असते त्या दिवशी सराईले. सुट्टी राहते सराईले 26 जानेवारीची. बाई काढली का लग्नाची तारीख? हो ना माय, म्हटलं बाप्पा हिवाळ्याचीच काढसान म्हटलं लग्नाची तारीख. मग उन्हाळ्यात कुठं करतं माय बाई लग्न? हो मला सांगितली नाही लगे तुला. पाय हो माय, आता मी त्या घरी ते हरभऱ्याची भाजी मागतो म्हटलं तुला थोडीशी, आणि सांगतोय म्हटलं. तेवढ्यातच लक्ष्मीबाई आली. लक्ष्मीबाईनं विषय काढला तर सांगितलं. हो का? चांगलं झालं बाई, लवकरच काढली लग्नाची तारीख. 1 महिना बाकी आहे मग आता. हो ना बाई, 1 महिना बाकी आहे आणि किती सारे काम आहेत बाई करायचे.
हो माय, पोरीचं लग्न म्हटलं की लय टेन्शन राहते बाप्पा. मग नाही तर काय माय. होते ना हो सुमित्रा, काय टेन्शन घेतो तू बी. हो ना, मी मदत करू लागेन तुले, काय त्याच्यात नाही. हो माय मुन्ने, तू आता साराच आहे मला. चलो माय सुमित्रा, देतो तुला हरभऱ्याची भाजी आनंदीसाठी. माय बाई, आता एका महिन्यात तर आता तिचं लग्नच आहे माय. 1 महिन्याची पाहुणे येते आपल्या घरी. आणि तिथं कायची हरभऱ्याची भाजी आणि मिरभऱ्याची भाजी भेटेल मग तिला. नाही हो माय, त्याच्या घरी लय वावर आहे माय बाई, त्याच्या इथं काही कमी नाही आहे. हां, वावर आहे म्हटलं. त्या सासरा जाते ना वावरात नाही. हां, काही कमी नाही आहे तिच्या घरी, बम वावर आहे तिच्या घरी. हो माय, वावर बी आहे ना. चांगला आहे माय, लय चांगल्या घरी पडली बाई ना तू आनंदी. नशीब काढलं बाई तिनं तर. गावातल्या साऱ्या पोरीहून जास्त तुझ्या पोरीनं नशीब काढलं म्हटलं. हो बाई. हां, लक्ष्मीबाई तर म्हणत तर खरं आहे बाई. तुझ्या पोरीनं नशीब काढलं पण बाई ना सुमित्रा. हो माय, मा पोरीनं नशीबच काढलं बाई. मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं स्थळ भेटेल म्हणून तिले. लयच चांगल्या घरी पडली ना बाई माय पोरगी, लयच चांगल्या घरी पडली. बस माय बाई, आनंदी खुश राह बस. हो ना माय. बस झालं आता, गावात नाही का आता 2-3 पोरी राहिल्या. आता यंदा कंचनचं बी लग्न आहे, तिची माय पाऊस राहिली तिच्यासाठी. हो माय, ते तिची मैत्रीणच आहे ना, एकाच वयाच्या आहे दोघी. आता हिचं लग्न होईल तर तिच्या मायला वाटेल नाही का मग पोरीचं बी झालं पाहिजे, तिच्यासाठी बी पोरगा पाहू राहिली वाटते ते. हो, तिच्यासाठी बी पायना चालू आहे. चालू हो बाई, चाल तुला देतो हरभऱ्याची भाजी. चाल सुमित्रा. हो लक्ष्मीबाई चाल. मी काय म्हणतो, उद्या जाऊ बरं आपण हरभऱ्याची भाजी खुडायला वावरात नाही तर वावरात नाही आहे ना हरभरा. हो ना, आहे ना मग वावरात नाही हरभरा. जाऊ ना उद्या, हां भाजी खुडायला जाऊ. लक्ष्मीबाई तू चालशील का? हो येईन ना, मी बी येईन. ठीक आहे, मग उद्या जाऊ आपण हरभऱ्याची भाजी खुडायला. चल लक्ष्मीबाई, द्या बरं भाजी थोडीशी. हा चाल. माय बाई, आनंदीचं तर नशीब खुल्लं बाई, लय चांगल्या घरी पडली माय पोरगी. कोणीही पोरीचं चांगलं हो माय. कोण बॉस, आपल्या गावातनी का पोरी का कमी पडल्या होत्या का? या दुसऱ्या गावातली पोरगी पटवली तुम्ही ना आता. अरे तुले माहीत नाही का? हां, ते आनंदी जेव्हा बी मी माय काम करायला जातो, चांगली पैशावाली पोरगी पटवतो, तेव्हा ते मधात येऊन माय पुरं काम बिघडून टाकते ना, माहीत आहे ना तुले? अरे त्या आनंदीच्या धाकान तुम्ही इकडली पोरगी पटवली का? नाही रे, तिचा धाक नाही. तिला चांगला मी सबक शिकवणार आहो, चांगला सबक शिकवणार आहो. फक्त मला चान्स पाहिजे, एखादा चान्स भेटला ना, असा आनंदीला सबक शिकवीन ना, जिंदगीभर तिनं आठवून ठेवा. अरे बॉस, तिच्याहून मला एक गोष्ट आठवून आली. काय झालं? तिचं लग्न जुळलं ना. माहीत आहे ना मला तिचं लग्न जुळलं म्हणून. किती तोडायचा प्रयत्न केला, तुटलंच नाही तिचं लग्न. तिचा नवरा बी तिचाच ऐकणारा निघाला. अरे बॉस, मी काय म्हणून राहिलो, तिच्या लग्नाची तारीख काढली म्हटलं. 26 तारखेला लग्न आहे तिचं. हो 26 तारखेला, पण कोणत्या 26ले? 26 जानेवारी. 26 जानेवारीचं. हां, फक्त मला मौका पाहिजे. तिचं लग्न तर तोडूनच राहतो मी, तोडूनच राहतो तिचं लग्न. फक्त मला एक मौका भेटला पाहिजे. मी तर पुरा प्रयत्न केला होता तिचं लग्न तोडायचं, पण तिचं लग्न तुटलंच नाही ना. हो ना, तिचा नवरा चांगला आहे. तिचा नवरा लय चांगला नवरा भेटला तिला. तिचा ऐकणारा भेटला, तिच्यावर विश्वास ठेवणारा. नाही तर आतापर्यंत तर एखादा दुसरा पोरगा असता, एवढं मी सांगितल्यावर तर लग्न तोडलं असतं. पण ते लग्न नाही तोडलं. भाऊ, आता जास्त आनंदी आनंदी नका करू. ते पण मागून कोण येऊ राहिलं? कोण येत आहे रे बुवा? अजून कोण? वहिनी येत आहे वहिनी. हाय त्रिशा, हाय. बरंच झालं रे बुवा, तुला सांगितलं मागून येऊ राहिली म्हणून. नाही तर आनंदी आनंदी केलं असतं, तिनं ऐकलं असतं, मग म्हटलं असतं कोणती आनंदी. वाचलो पप्पा. हाय. खूप वेळची वाटत नव्हता बघत ना माझी. अरे नाही नाही, आताच आलो. आणि तशी पण तुझी वाटतं मी किती बी बघू शकतो. अरे भाऊ, मी येतो थोडं घुमून. हो ये ये. काय कशी आहे? खूप दिवसानं भेटली. हो ना, टाईमच नव्हता भेटत. काल भेटणार होती, पण काल माझी मैत्रीण आहे ना, माझ्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न काढायला पाहुणे येणार होते. तर मग थोडीशी वहिनीला मदत करायला गेली होती मी. हो का? हो ना, म्हणून तुला काल भेटू नाही शकली मी. कशी, ठीक आहे तू? हो, मी तर चांगली आहे. अमन, नाटक चालू कर आपलं. कसा आहे तू, चांगला आहेस ना? हो ठीक आहे. अरे काय झालं, काऊन असं नाराज आहेस तू? नाही नाही, काही नाही, काही काही नाराज नाही आहे मी, काही नाही झालं. नाही रे, काहीतरी झालं, तू असा एकदमच नाराज दिसू राहिला. काय झालं सांग ना, काय गोष्ट आहे? नाही नाही, तुला कसं सांगू मी? नाही नाही. मला कसं सांगू म्हणजे? नाही, आता फॅमिली प्रॉब्लेम आहे, आता कशाला सांगू तुला? फॅमिली प्रॉब्लेम म्हणजे मी तुझी फॅमिली नाही आहे का? नाही आहे का मी फॅमिली? नाही, तू आहे फॅमिली. पण आता कसं सांगावं नाही वाटत, असं खराब वाटते, सांगावं नाही वाटत घरातला प्रॉब्लेम. कोणता प्रॉब्लेम आहे, काय आहे सांग ना. काही नाही, माझे पप्पा जॉब करत होते, माझ्या पप्पाचा जॉब सुटला. अच्छा, तुझ्या पप्पाचा जॉब सुटला आहे ना? आमच्या घराचं आम्ही लाईटच बिल नव्हतं भरलं. कारण की आता पप्पाचा जॉब सुटला, आता पैसे येऊन नाही राहिले. आणि तुला माहिती आहे मी कॉलेज करत आहो, म्हणून आमच्या घराची आहे ना लाईटच कटली, अंधारातच आहो आम्ही. आता असं वाटते की आता कॉलेज वगैरे सोडून द्यावं, एखादा जॉब ढूंढावं मी ना. ते नाही रे, कॉलेज नको सोडू, तुझं फ्युचर खराब होऊन जाईल. काय करू मग आता? फ्युचर माझं खराब झालं तर झालं, आता पैसेच नाही तर काय करणार आहे? आता लाईट बिल कुठून भरू मी? अरे तू जॉब बी करशील तर तुला काय एकदमच पैसे भेटतील का? मग आता काय करू त्रिशा, तूच सांग मला. अरे जॉब वगैरे नको सोडू, तुझ्या पप्पाला जॉब भेटीनच. तुझे पप्पा ढूंढत असतील ना जॉब. हो, ते ढूंढतच आहे. भेटणार आहे म्हणे.
तर मग एक काम कर, तू अभ्यास नको सोडू तुझा. तू कशाला कॉलेज सोडतं? मी तुला लाईट बिल भरायला पैसे देते, तू लाईट बिल भरून दे. जमलं रे बा पैशाचं जुगाड. नाही नाही, तुझ्यापासून कसं काय पैसे घेऊ शकतो मी? नाही नाही नाही, राहू दे. अरे काय माझ्या पैसे घ्यायला तू शरमू राहिला? हां, असं शरमू नको. मी देत आहो ना, घे. माझ्या इच्छाने देत आहो, तुला थोडं ना मागितले मला. मी देत आहो ना. कसं चांगलं नाही वाटत ना? नाही नाही, चांगलं वाटते, चांगलं वाटते. त्याच्यातनी काय, मी का दुसरी आहे तुझ्यासाठी कोणी? किती आहे ते लाईट बिल? लाईट बिल 5,000 आहे, 5,000. बरं ठीक आहे. तू मला आज संध्याकाळी भेट. मी आज संध्याकाळी तुला पैसे देतो, ठीक आहे? मी काय म्हणतो, संध्याकाळी काही भेटत नाही, तू मला ऑनलाईन करून दे ना. ऑनलाईन बी चालते ना. बरं ठीक आहे, ऑनलाईन करून देईन. आता खुश. पण ते कॉलेज सोडतो, अभ्यास सोडतो, जॉब करतो, अशा गोष्टी नको करू. आता तुझं शिक्षणाचं वय आहे, शिक्षण कर, जॉब नको करू. ठीक आहे ठीक आहे. अशी काही मदत लागली तर मी करतो ना तुला. मी कासाठी आहे? ठीक आहे ठीक आहे. आणि तुला मी एक गोष्ट सांगत आहे, अशा गोष्टी नको करू की मी शिक्षण सोडून देतो, जॉब करतो, असं तसं. अशा गोष्टी नको करू. कारण की तू जर शिक्षण करशील तेव्हाच तुला चांगला जॉब भेटेन. तुला चांगला जॉब भेटेन तेव्हाच माझे पप्पा तुझ्याशी माझं लग्न करून देतील ना. हां, नाही तर आपल्या दोघांचं लग्न कसं होणार? अरे हो, ते पण आहे. आता तर मला शिक्षण तुझ्याचसाठी करायचं आहे आणि मला चांगला जॉब भेटला पाहिजे. तुझ्यावर खूप प्रेम करतो, मनापासून, जीवाभावापासून प्रेम करतो मी तुझ्यावर. हो रे, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. पहिले मला असं वाटलं होतं की तू चांगला पोरगा नाही आहे, तू लोफर आहेस. मला असं वाटलं होतं, पण मी गलत होती. तू ना मला त्या गुंड्यांपासून वाचवलं. आणि त्या दिवशी जर तू नसता तर काय झालं असतं मला काही समजतच नाही. खूप चांगला पोरगा आहे तू, खूप चांगला पोरगा आहे. काय नाही बाई, ही माय सून मोहिनी बी ना, बस काल पाहुणे आले म्हणते, पुरा भाजीपाला खतम झाला म्हणते, काहीच भाजीचं नाही आहे म्हणते. भाजीच आणून द्या म्हणते आता. हिच्या बापाची नोकर आहोत, इले भाजीचं आणून देऊन, हे आणून देऊन, ते आणून देऊ. काय माय बाई, हट बाप्पा. मलाच कामं करायला लावतात घरातले सारे. बाबा चला ना, लवकर लवकर, उशीर झाला ना, चला ना. चल रे बाबा चल. अई माय बाई, या बुड्याला काय दिसली नाही का मी? हां, मला जाणून धक्का मारून गेला लगे हा थेट का मला. बुडे बा, तुम्हाला समजत नाही का? हां, इकडे आहो, इकडे या. काय झालं बाई? काय झालं? काय केलं मी ना? काय केलं म्हणजे? मला तुम्ही जाणून धक्का मारून नाही गेले का इथून? धक्का नाही मारला का तुम्ही ना मला? हां, सुंदर बाई पाहिली ना, पाहिली. हां, चालले लगे धक्के धुक्के मारायला. हां, धक्का मारला ना मला तुम्ही ना, जाणून धक्का मारला ना. सुंदर होणं बी एक पापच आहे बाप्पा. बाप्पा रे, वच्छला मावशी. बाप्पा, वच्छला मावशीने त्यासोबत मला पाहिलं ना, तर मला बोलीनच बाप्पा चांगली. मा घरी सांगून दे. अमन, मी काय म्हणतो, मी येतो. मग मला पैसे कधी देशील? बाप्पा, आता पैसे मागायचा टाईम आहे का? मी तुला पैसे ऑनलाईन करून देतो. मी जातो आता, जातो. हे वच्छला मावशी आहे बाप्पा, बहुत खतरनाक आहे. मा घरी सांगून दे. मी चालली. बाय 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 अमन, बाय. बाय 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 त्रिशा, बाय. चल लगे हात, माय काम होऊन गेलं आता पैशाचं. आता माय पैशाचं जुगाड जमलं, मला काही टेन्शन नाही आहे. हे पोरी पटवणं तर माझ्या बाया हातचा केला आहे. पैशावाल्या पाहिजे फक्त. का हो? हां, तुम्हाला दिसली नाही का? हां, दिसली नाही मी एवढी मोठी बाई उभी आहे आणि मला जाणून धक्का मारून चालले तुम्ही. लाज नाही वाटत का? वय पान तुमचं, वय पान. अरे मावशी, मी तुम्हाला धक्का नाही मारला बा, जाणून लागला रस्त्याने चालता चालता. टाकल्या बुड्या, तुले का मी का मावशी दिसतली का? मावशी दिसत का तुले मी? चष्मा लाव ना तुले, चष्मा लाव. पाय, मी मावशी आहो का? माझी एक केस पांढरं नाही आहे आणि मला तू मावशी म्हणता का? पप्पा मावशी नाही, बेटा म्हणतो. बेटा, मी तू धक्का नाही मारला. पप्पा रे, ही बुडी तर खतरनाकच आहे. मावशी नका म्हणू म्हणते मला. बुडी दिसतो का? खतरनाकच आहे बा, आयटमच आहे. बॉस गेली का वहिनी? रे हो रे, गेली. पैशाचं जुगाड बी जमलं आपलं. तुम्ही बी ना लय हुशार आहे, पण लय हुशार आहे. तुमच्यापासून थोडीशी चालाकी शिकायला लागेल मला. टेन्शन नको घेऊ, मा संग राहू शिकून जाशील तू, शिकून जाशील. हां, लगे चांगली चुंगली बाई पाहिली ना, पाहिली चालले धक्के मारायला लगे. मी तर या बुडीचं भांडण पाहू हसू राहिलो. बुडी म्हणते मी बुडी नाही आहे, मला बुडी नका म्हणू. धक्का मारला. आयटमच बुडी आहे बा, खतरनाक आहे बुडी, खतरनाक आहे. हो, खतरनाकच असेल ना. आनंदीची सासू आहे ना. काय, ही आनंदीची होणारी सासू आहे का? त्या डॉक्टरची माय आहे का ही? हो हो, त्या डॉक्टरची माय आहे, आनंदीची होणारी सासू आहे. अरे भेटलं मग मला टार्गेट भेटलं मला. म्हणजे मी काही समजलो नाही बा. अरे तू नाही समजू शकत, तू हे समजायसाठी अजून लय छोटा आहेस. म्हणजे बॉस, मी काही समजलो नाही बा. काय तुमच्या दिमागात चालू आहे काय नाही, मला काही समजून नाही राहिलं. आता समजलं मला. आपण गलत माणसाला सांगितलं होतं. आनंदीच्या बारेत जे सांगितलं होतं ना, ते गलत माणसाला सांगितलं होतं. आपण या बुडीला सांगायला पाहिजे होतं पहिलेच. आतापर्यंत तर साक्षगंध तुटलं असतं. म्हणजे तुला समजेन नाही, हे समजायला सध्या तू छोटा आहेस. काय बॉस, तुमचा दिमाग तर खूपच चालते बाप्पा. काय, मला धक्का मारलास कसा काय तुम्ही ना? मारलास कसा काय? मावशी, तुम्हाला धक्का नाही मारला ना बुवा? नाही मारला. मारला ना रे बाप्पा. हां, तुला कोणा शब्दात सांगू मी? एवढी मोठी बाई म्हणून तुला विश्वास नाही राहिला का एवढ्या मोठ्या बाईवर? काय आता तू काय झालं ताई काय झालं? तुम्ही समजदार दिसता दादा मला.
बोला ना ताई, काय झालं? काहून बोलत आहे तुम्ही आईले? ह्या बुड्यानं मला चालता चालता जाणून म्हातारे धक्का मारला, जाणून मारला. हो बुडे बा, काहून धक्का मारला ताईले? काहून धक्का मारला तुम्ही ना? हा, सुंदर बाई पाहिली नाही पाहिली, चालले धक्के मारायले बुडे बाडे. ती सुंदर बाई तुम्हाला दिसली नाही का? नाही बाई हो, मला सुंदर म्हणत आहे काय? असं असते ना, परखी नजर असते, एल परखी म्हणतात नजर. आई तुम्ही चिंता नका करू, या बुड्याला तर मी दाखवतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई. कशाच दिसत आहे पोरगा मला? चांगला पोरगा आहे. अरे नाही रे बुवा, मी नाही मारला धक्का, नाही मारला, मी सांगू राहिलो ना. लागला असा चालता चालता धक्का. हे चालता चालता धक्का नाही मारला, जाण बुजून धक्का मारला मला, जाण बुजून. हो बुडे बा, माफी मागा त्या ताईले. नाही तर दिन तुम्हाला 2-3 फायटा इथं ठेवून. माफी मागा लवकर त्या ताईले. बरं बाप्पा दादा, आम्ही माफी मागतो. माफी मागा बाबा. ताई माफ करून द्या मध्ये. आता माफ करू राहिली आणि डबल कधी असा धक्का गिक्का मारताना मला दिसला कोणा बाईले तर मग पाय तू. बरं ताई, मी माफी मागतो बाप्पा, मग बाबाची मी माफी मागतो, माफ करून द्या मध्ये. बाबा चला चला, आपण येतो, बाईले खतरनाक आहे. चल बाप्पा चल, फालतू इलाट घेतला मावल्या बाईनं. काय कसे पाहून गेले? स्वतःची गलती होती ना त्याची, म्हणून पाहून गेले. ताई गेले ते, आता गेले. हो बा, ते गेले. पाय त्याची गलती होती तर कसे गेले ना ते? हो ना ताई, आता कसं, तुम्ही सुंदर आहे खूप, आता तुम्हाला पाहिलं तर त्याला वाटलं मारा धक्का सुंदर बाईले, म्हणून मारला त्यानं धक्का. हो ना बाप्पा, सुंदर होणंच पाप झाला आता, काय करावं तर. हो खरं कधी. काय रे पोरा, तुझा नवरा दिसवायला गावात नाही, या गावचा नाही आहेस वाटते. नाही मी बाजूच्या गावचा आहो. असं वाटलंच मला, या गावचा नाही आहेस म्हणून तुला पाहिलं मी ना, वाटलंच मला. हो बाजूच्या गावचा आहो ना मी, गोनापूरचा. अरे गोनापूरचा आहे का? माई सुन बी तर गोनापूरची आहे रे बा. असं तुमची सून बी गोनापूरची आहे ना? नाव काय तुमच्या सुनीचं तर मग? अरे ते नाही का मारुतीराव, त्याची पोरगी आहे ना. मारुतीराव? कोण मारुतीराव? अरे तेच. पोरीचं नाव काय आहे तर? बस आनंदी आहे ना? अरे तू चुप बस ना रे, चुप बस ना, तू पाय तर खरी. अरे आनंदी आहे तिचं नाव, आनंदी. अरे बापरे, ते आनंदी तुमच्या घरची सून होणार आहे का? बापरे बाप. कोण रे बाप्पा, असं कोण बोलू राहिलं तू? तुझं नाव घेतल्याबरोबर तू कोण असं बोलायला लागलं बाप्पा? काय झालं? नाही, काही नाही झालं. बॉस सांगून द्या ना खरं. काय खरं खरं सांगायची गोष्ट करू राहिला रे? चुप बस रे, सांगू नको काही. नाही ताई, काही नाही.